नमस्कार श्रोते हो. सर्व दत्त भक्तांना माझा नमस्कार. श्री हरिभाऊ जोशी नेटुरकर भाऊ महाराज लिखित श्रीपाद श्रीवल्लभांचे संक्षिप्त चरित्रामृत आपण ऐकत आहात. मागील व्हिडिओत अध्याय 10वा आपण श्रवण केलात. या व्हिडिओत अध्याय 11वा आपण श्रवण करावा ही विनंती. पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 11वा. वेलू प्रभू वृत्तांत. श्री दत्तानंदांची परवानगी घेऊन शंकर भट्टांनी प्रवासाला सुरुवात केली. वाटेत एका विहिरीत एका फांदीला धरून कोलांट्या मारणारी व्यक्ती दिसली. क्षणात शंकर भट्टांच्या शेजारी ती व्यक्ती उभी राहिली. तू तहानलेला दिसतोस, मी तुझी तहान भागवतो असे म्हणून पाणी काढून तो स्वतः घटाघटा प्यायला. मात्र शंकर भट्टांची तहान भागली. त्याने सांगण्यास सुरुवात केली. त्याचे नाव बंगारप्पा होते. तो एक दुष्ट मांत्रिक होता. बापनार्यू व श्रीपादांना त्रास देण्यास त्याने प्रयोग केले. तो म्हणाला, ज्या व्यक्तीचे ध्यान करून मी पाणी प्यायचो त्याच्या पोटात पाणी जाऊन त्याचा अंत व्हायचा. मी बापनार्यूंचे ध्यान करून पाणी पित असे, परंतु श्रीपादांनी बापनार्यूंच्या पोटावर हात फिरवल्यावर त्यांच्या पोटात गेलेले पाणी उडून जाई. मी सर्पमंत्र उच्चारला, पण सर्प बापनार्यूंच्या घरी जाऊन वेलीवर लोंबकळू लागले. त्यांनी बापनार्यूंना दंश केला नाही. मी स्मशानात जाऊन श्रीपादांची कणकेची बाहुली केली व 32 ठिकाणी सुया टोचल्या, म्हणजे त्यांना जखमा होतील व सुया द्रवरूप होऊन विष शरीरात पसरेल. पण हाही प्रयत्न फसला. एका रात्री माझ्या शरीरात पाणी भरू लागले. सर्व सर्प मलाच दंश करू लागले. ज्या ठिकाणी बाहुलीला सुया टोचल्या तिथे मलाच वेदना होऊ लागल्या. मी श्रीपादांना मनापासून शरण गेलो. माझ्या अंतःदृष्टीला श्रीपादांचे दर्शन झाले. ते म्हणाले, मी तुझ्यावर कृपा करून या एका रात्रीत यातनांद्वारे कर्मनाश करीत आहे. कोणी तहानलेले व्याकुळ असल्यास तू पाणी पिऊन त्यांची तहान भागवू शकशील. कोलांटी खात झुलणे ही योग प्रक्रिया आहे. त्याचा अभ्यास करून आनंदाची प्राप्ती करून घेशील. तू आपल्या क्षुद्र विद्येने कितीतरी निष्पाप लोकांना मृत्यू दिलास. त्या पापाचे फळ शंकरभट्टांची भेट झाल्यावर निश्शेष होईल. बंगारप्पा पुढे म्हणाले, मानव जेव्हा भगवंत होतो तेव्हा त्याला समर्थ सद्गुरू म्हणतात. देव मानव रूपात आले तर त्यांना अवतारी पुरुष म्हणतात. समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व आणि अनेकत्वातील एकतत्व स्वतःमध्ये सामावून घेणारा अद्भुत विलक्षण अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ अवतार. सर्व सिद्धांतांचा, सर्व संप्रदायांचा त्यांच्यातच समन्वय आहे. या सृष्टीचा आदिबिंदू व अंतिम बिंदू तेच आहेत. स्पंदनशील व जगद्व्यापाराचे निरीक्षण करणारे, संकल्प करणारे, क्षय करणारे तेच आहेत. शंकर भट्टा, तू धन्य आहेस. त्यांचे अव्याज कारुण्य लाभेल तो धन्य. अन्य जीव व्यर्थ होत. वेलू प्रभू महाराजांचा गर्वभंग. वेलू प्रभू नावाचा पीठिकापुरात एक गर्विष्ठ राजा होता. त्याने अहंकाराने श्रीपादांना दर्शनाला येण्याची आज्ञा केली. श्रीपाद म्हणाले, मी समस्त विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे, मी जाणार नाही. तेव्हा रागाने माझ्या आज्ञेचे श्रीपाद
कसे उल्लंघन करतात ते पाहतो, असे राजाने म्हणताच राजा बेशुद्ध होऊन पडला. त्याची सर्व शक्ती गेल्याप्रमाणे त्याला नरक यातना होऊ लागल्या. तेव्हा राजाने विद्वान ब्राह्मणांकडून दत्तपुराणाचे पारायण सुरू केले, परंतु त्रास अधिक वाढला. राजकन्या भूतबाधेने पीडित झाली. राजपुरोहिताची सुद्धा दयनीय स्थिती झाली. पारायणासाठी निवडलेल्या ब्राह्मणांना घरी भूते दिसत. सारे काही विपरीतच घडत गेले. तेव्हा महाराज राजपुरोहित व ब्राह्मणास घेऊन श्री स्वामींच्या दर्शनास गेले व क्षमा याचना केली. श्रीपादांनी त्यांना उदार अंतःकरणाने क्षमा केली व म्हणाले, या सृष्टीत प्रत्येक जण सेवकच असतो. मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा सेवकाला जास्तीत जास्त फळ देतो. मी जीवांच्या उद्धारासाठी श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपात अवतरलो. मी पुढील नरसिंह अवतारात गंधर्वपूर क्षेत्री भूतप्रेतांची त्या योनीतून सुटका करीन. संपत्ती ही सत्य मार्गाने मिळवलेली असावी. तुमचे पाप नष्ट होण्यासाठी मला शरण येऊन आर्तभावाने श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रया दिगंबरा अशी हाक मारल्यास मी तुमच्या सर्व पापांचे दहन करून तुम्हास पुण्यात्मा करीन. श्री दत्तप्रभू स्वतः श्रीपाद श्रीवल्लभ आहेत, हे त्रिवार सत्य आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार. अध्याय 11वा समाप्त. यानंतरच्या व्हिडिओत अध्याय 12वा आपण श्रवण कराल. धन्यवाद.